भारत आता ग्लोबल बनतो याचा अर्थ काय आहे? आज साधारणतः 3.5 कोटी भारतीय 123 देशांमध्ये राहत आहेत. 3.5 कोटी. आज तुमचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावरती परदेशामध्ये जात आहेत. आपण अब्जावधी डॉलर्स त्यांच्या शिक्षणाचा फीज म्हणून हे परदेशांना देत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावरती भारत ग्लोबल होतो आहे. आज आपले भारतीय प्रचंड मोठ्या प्रमाणात बाहेर जात आहेत आणि जसं म्हटलं जातं, की पुढच्या 10 वर्षांमध्ये साधारणतः ग्लोबल ह्युमन रिसोर्स प्रोव्हाईड करणारा भारत हा जगातला सगळ्यात मोठा देश असेल. म्हणजे दर 4 स्किल्ड वर्कर्स मागे एक स्किल्ड व्यक्ती हा भारतातनं असेल. तर अशा वेळेला मला असं वाटतं, की आपण कोणत्याही प्रोपोगंडाच्या बळी न जाता आपण वस्तुनिष्ठ विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. मला असं वाटतं, की आपण आपले गोल निर्धारित केले पाहिजेत, की आम्हाला नेमकं काय पाहिजेल आहे. आम्हाला आमचं सगळ्यात मोठं गोल आहे आमचा आर्थिक विकास आणि आमचा आर्थिक विकास असेल तो आमच्या सगळ्यावरती, आमच्या बेरोजगारीवरती, आमच्या गरिबीवरती, आमच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगवरती, आमच्या आरोग्यावरती सगळ्यांवरती कोण परिणाम करू शकेल? तर आपला आर्थिक विकास करू शकेल. हे मॉडेल चीनने केलं, हे मॉडेल दक्षिण कोरियाने केलं, हे मॉडेल अनेक गरीब देशांनी केलं जे आता त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. तेच मॉडेल भारत करतो आहे आणि असं करत असताना आपल्याला विचलित करणारे अनेक घटक येतील. परंतु हे घटकांचा विचार करताना, त्यांना रिस्पॉन्ड करताना सारासार हा विचार करावा लागेल, की आमच्या विकासाच्या उद्दिष्टांपासून तर आम्ही विचलित होत नाही ना?